तर बघा भावा बहिणींनो, या खायला शेंगा आमच्या इथं लय भारी शेंगा आहे त्या, एक नंबर शेंगा आहे त्या. तुम्हाला दाखवू का शेंगा? थांबा मी दाखवते. बघू इकडे पाटी, आणि कोणची शेंगा आहे कोणत्या जातीची शेंगा आहे तेवढं सांगा मला कमेंटमध्ये. हे बघा एकदम भारी. काय होतं याचा भात, भातासाठी हे काय एकात देते मी शेंगा 20 रुपये पावशेर. मग फुकाट आहे का याला? आम्ही पण मेहनत करतो, आम्ही सुद्धा मेहनत करतोय. पैसे बघू इकडे, पैसे बघू. उधार चालवलंय बर, उधार न्या बर का, आणि पण पैसे द्या. हे काय आपलं झाड आहे एकदम गोड झार. मग ही बी फुलाचं आहे, याची बी गजर ही नेते त्या बाया. हे काय चांगलं फुटलं या. आणि हो का अजून एक गिरायक आलंय. तुला किती न्यायच्या त्या? मला हायत करायचं. पैसे बघू आधी, पैसे आणि मग शेंगा. ह्यांना कसं दिलं? यांना कसं दिलं म्हणजे पैसे दिले ते की देणार आहे त्या, नाही दिल्यावर बघीन की मी. तर शेंगा काढून दिले त्या बघा. मी काय आहे ना शेंगा काढल्या त्या झाडाच्या. ही गच्च भरलंय, गच्च भरलंय शेंगा, निसर लकडून गेले ते. आणि एकदम भारी लागते, एकदम भारी शेंग लागते. एकच नंबर भात होतोय. उसळ पण छान होती. ज्याला दात नाहीत ना त्यांनी कुकरला लावायचं आणि पुरणावणी शेंग होते, पुरण होतंय त्याचं. म्हणजे हे आमच्या आईला दात नाहीत व, आमच्या आईला दात नाहीत, बसवायचे ते दात. दोन शिट्या दिल्या का नाही? आता पुन्हा 5 दिवस झाले. तर हो का बसली आमची आई बाई, शेंगा काढून दिल्या इकते. मी तिला झाड लावून दिलं, हिला म्हणलं तेवढंच बसून बसून इकत जा, होईल घरात. पोलिसाची गाडी आली मला अटक करायला. शेंगा का दिल्या? शेंगा का काढल्या म्हणून. मग काय तर तो का बघितलं का भोंगा. पोलीस ते गाणं नाही बाई मला. काय ते म्या जेव्हा भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करावं भाळवणीत, असं हे गाणं आहे. पुण्यात आहे ग, पण आपण भाळवणीत राहतोय म्हणल्या भाळवणीतच म्हणायचं. पोलिसाची गाडी आहे गेली बाय रोड. तर हो का एक गिरायक आलंय. हे बघू पैसे, पैसे बघू. काढलं का? काढून देते ताज्या, एकदम ताज्या ताज्या. बच्चीन त्या पाटीवर बाई मोडून टाकशील आमची पाटी गरीबाची. एक तर आम्हाला पाट्या नाही त्या, आम्हीच घेतले त्या केसावर. हे काय पाट बी घेतलाय केसावर. मग तर चला म्हणलं, पोलिसाची गाडी आली म्हणलं मला काय अटक करून, अजून जत्रा लांब आहे आमची. तर या तुम्ही सगळ्यांनी जत्राला. आमच्या इथले जत्रा लय भारी असते. गाड्या वणण्या जत्रा. 12 गाड्या वाटतात. 12 गाड्या वाटतात. बैलगाड्या आमच्या इथं. बैल नसतोय, बैलगाड्या ग. पहिल्या जुन्या बैलगाड्या म्हणतात त्याला, आता त्याला काय म्हणतात माहित नाही मला. काय बाई या बायांचं नवल करावं. येते त्या ताज्या ताज्याच नेते त्या शेंगा. आम्हाला शेंग खायला घवं नाही. आख्या गावात बी झालाय, कुणी बी न्याला याचा. एक नंबर आमच्या इथली शेंग असती. म्या लांब आणला होता बी, ती बी लोकांच्या इथल्या रानातल्या माणसांच्या. आणि ती लावला तर एवढं मोठं झाड झालं. झाड झालं तर पाठीभर शेंगा निघायला लागल्या. घरातलं पण भागायला लागलं. अगं नगरीच आहे मी, नगरी भाषा बोलायला म्हणजे त्याला पण आवड लागती. जरा चांगलं वाटतं एवढून बोललेलं, आहे का नाही भावा बहिणीनं? सांगा बरं माझी भाषा कशी वाटते तशी कमेंटमध्ये मला सांगा. ही लागली म्हणायला नगरी झाली काय. मी नगरी असू सगळं एकसारखं असतं, असं काही नाही की नगरीन हेन तेन काय पण असू द्या. पण ऊसतोडीवाली माणसं बोलते त्या, बिहारी माणसं अशी बोलते ती. आवन कावन आल्लावन गेल्लावन असे बोलते. तर चला
आता शेंगा काढून देते चढती या शेंट्याला चढते आणि शेंगा काढते आणि गावात विकायला जाते. 20 रुपये पावशेर शेंगा आहे आणि एकदम भारी टेस्ट लागते हा शेंग. तर या तोपर्यंत अजून 2-3 महिने चलल ही झाड. मग याला काढायचं, फेकून द्यायचं आणि परत अजून एक नवीन बी लावायचा. ही पेरू आमचा गेला ना झाकून, याचं घरच तयार झालं या. ते काय तिथं आम्ही बसवत असतो या. आता हे आंबा अजून 1 वर्ष लावायचं, मग हे तोडायचं आणि मग हे आंबा मोठा करायचा. आंब्याच्या झाडाखाली बसायचं आणि मग आंबाही काय लावायचं हिला. मग इकली आंब तर मी म्हणते आंब्याचं झाड मोठं होऊस तर मी म्हातारी तर व्हायची नाही. मग आमची आई रांग एका जागेवरच बसन, अशी काठी घेऊन चलन बुटक्या बायोनी. आणि मी म्हातारी इरकर साडी घालेल आहे की नाही. हे काय ही आंबा मोठा होऊस तर म्हातारी तर व्हायची नाही मी. जाऊ द्या, झाली तर झाली. आता माझं 30 वय पण नाही अजून. तुम्हाला दिसत असन म्हातारी झाल्यावर, पण म्हातारी नाही अजून मी. 30 वय नाही माझं अजून. 1 वर्ष टाईम आहे मला 30ला. माझी बड्डे तारीख तर तुम्हाला माहितीच आहे. का झालंय कुणास ठाव, कोणाला माहिती. तर चला जाऊ द्या, लय झाली कॉमेडी, लय झालं बोलबच्चन. तर कसं वाटलं तुम्हाला सांगा मला कमेंटमध्ये. आम्ही शेंगा विकत नाही हा, तसंच खायला देतो. मी उगं थोडीशी कॉमेडी केली, असं काही नाही. तर हेडे आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला महत्त्वाची गुड न्यूज मी लवकरच देणार आहे आनंदाची. ते पण आमच्या आईच्या हातनी आणि माझ्या वडिलाच्या हातनी उद्घाटन होणार आहे त्या गोष्टीचं. पण तेवढ्यासाठी मला थोडंसं अजून मेहनत करावं लागणार आहे आणि मेहनतीला मी घाबरत नाही. आणि उद्घाटन लवकरच आपला होणार आहे, त्यामुळं तुम्ही सगळी तयारीत राहावा बघण्यासाठी. आणि महत्त्वाचं देवाला एवढं मानत नसतं, पण आईबापाला जास्त म्हणते. मी बोलते पण, आमचे भांडणं पण होत्यात, पण एवढ्याच खालच्या ताळ्याला जाऊन आम्ही बोलत नाही. तेवढंच मोजकं असतं. हे कुठं म्हणून नसतं, प्रत्येकाच्या घरात असतं आहे का नाही, बरोबर आहे का नाही. तर असं काय नाही. तर तुम्हाला मी लवकरच गुड न्यूज देणार आहे, ते पण माझ्या आईच्या आणि वडिलाच्या हातनं. ते काय आहे आणि काय असणार आहे आणि ते कुठं असणार आहे आणि केव्हा असणार आहे हे मी लवकरच सांगणार आहे. तोपर्यंत वेट आणि वॉच. आता मला हिंदी यायला लागली हा, मी एकदम सुशिक्षित झाली आहे. तर चला बाय.